पुणे लोकसभेसाठी भाजपकडून सुनील देवधर यांचंही नाव चर्चेत आहे आणि गेल्या काही दिवसांपासून सुनील देवधर हे पुण्यात भेटीगाठी आणि एकूणच लोकसभेची तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतः देवधर सर आत्ता आपल्यासोबत आहेत. सर, ज्या पद्धतीने 2024 लोकसभेची तयारी भाजपकडून जोरदार अशी सुरू आहे आणि पुणे लोकसभेसाठी तुमचं नाव चर्चेत आहे, इतरही नाव चर्चेत आहे, त्यांच्याकडून तयारी सुरू आहे, इव्हेंट्स केले जात आहेत. तुम्ही सुद्धा लता मंगेशकरांच्या एक इव्हेंट तुम्ही या ठिकाणी करतात. काय ही तयारी लोकसभेची म्हणता येईल? लता मंगेशकर यांचा मी भक्त आहे आणि गेल्या वर्षीच मी लता मंगेशकर यांच्या स्मृतीमध्ये अवॉर्ड फंक्शन चालू केलं होतं पुण्यामध्ये. आणि यावर्षी मास्टर दीनानाथ मंगेशकरांची जयंती आहे 29 डिसेंबरला. त्यानिमित्ताने मी लता मंगेशकर पुरस्कार असा कार्यक्रम मी ठेवलेला आहे. त्याचा उगाचच काही लोकसभेची तयारी वगैरे असं त्याला जोडण्याचं काही कारण नाही. सुदेश भोसले येथील गणेश कला क्रीडा केंद्रामध्ये कार्यक्रम होईल. 15 नवोदित संगीत क्षेत्रातल्या युवकांना आणि काही जुन्या लोकांना असे आम्ही लता मंगेशकर यांच्या स्मृतीत पुरस्कार देऊ. राजकारणाचा काही संबंध नाही याच्याशी. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही लोकसभेची तयारी वगैरे जे म्हणता, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने पंतप्रधान बनतील याबद्दल आम्हा सगळ्यांना खात्री आहे. पण आम्ही जमिनीवर मेहनत करणार. मोदींच्या असंख्य ज्या लोकप्रिय योजना आहेत त्या योजना जमिनीवर जनतेकडे घेऊन जाण्यासाठी ही जी आधुनिक भारत संकल्प यात्रा त्यांनी जे केलेली आहे, विकसित भारत संकल्प यात्रा जी सुरू केलेली आहे, त्या यात्रेच्या माध्यमातून जनतेकडे सरकारने जाणं आणि जनतेला लाभ मिळवून देणं याच्यामध्ये आम्ही काम करतो आहोत. तर त्याच्यात मी पण काम करतो आहे. म्हणजे ही देशभरामध्ये चाललेली तयारी आहे, पुण्यातही चालू आहे. पण नाही, तुम्ही तुमचं नाव चर्चेत आहे पुणे लोकसभेसाठी आणि तुम्ही त्या पद्धतीची एकूण तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि चर्चा अशी पण आहे की तुम्हाला कमिटमेंट पक्षाकडून करण्यात आली, की तुम्हाला शब्द देण्यात आला आहे की तुम्ही पुण्यात जाऊन तयारी सुरू करा. छे, अशी कुठलीही कमिटमेंट मला दिलेली नाही. मला असं कोणी सांगितलं नाही की तुम्ही जाऊन तयारी करा. आणि भारतीय जनता पक्षाचं एक संघटनात्मक अनुशासन शिस्त आहे. पार्लमेंटरी बोर्ड निर्णय करतं की कोण कॅन्डिडेट होणार आहे. त्याच्यामुळे मीच काय, अन्य कोणी जरी म्हणत असलं की माझं नाव नक्की झालं आहे तर ते सत्य नाही आहे. देशभरामध्ये सगळ्यांनी प्रयत्न करायचे असतात की भारतीय जनता पक्षाचं सरकार बनेल. त्या प्रयत्नांमध्ये मी देखील सहभागी आहे. आता पुण्यामध्ये मी अशासाठी आहे की पुणे माझं जन्मस्थान आहे. माझे वडील इकडचे पत्रकार, वसंतराव देवधर माझे काका, सहकार भारतीचे. 125 वर्ष आमचा जुना वाडा. मी नुमवीतनं 10वी झालो. आणि मग संघाने सांगितलं म्हणून मी पूर्वांचलात जाऊन कार्य केलं. भाजपनी सांगितलं म्हणून देशभरामध्ये प्रवास केला, कार्य केलं. त्रिपुरामध्ये जाऊन कार्य केलं, आंध्र प्रदेशमध्ये जाऊन कार्य केलं. नरेंद्र मोदीजींच्या आणि अमित भाई शहांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली, आणि मग गेले काही वर्ष नड्डाजींच्या मार्गदर्शनाखाली. पण जेव्हापासनं माझ्याकडे राष्ट्रीय सचिव आणि आंध्रची जबाबदारी राहिली नाही तेव्हापासनं मी जिकडचा आहे तिकडे जाऊन इतके वर्ष दिल्लीतनं देशाचं राजकारण केलं. दिल्लीतनं पुण्यात येत होतो. आता पुण्यामध्ये राहून देशाचं राजकारण करायचं आणि पुण्यामधनं राहून दिल्लीला जायचं. म्हणजे पुण्यातनं राहून देशाचं राजकारण, म्हणजे अर्थात लोकसभेच्या माध्यमातून लोकसभा सदस्य म्हणून तुम्ही राजकारण करणार, अशी काही तयारी आहे? अशी तयारी असं एकदम म्हणण्याचं काही कारण नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की पक्षाने जर संधी दिली तर आम्ही पक्षासाठी काहीही करायला तयार असतो. म्हणजे पक्षाने संधी दिली, लोकसभेसाठी पक्षाने संधी दिली तर तुम्ही तयारी आहात? हा, म्हणजे पक्षाने संधी दिली तर ती करायलाच पाहिजे ना, का नाही तयार? तुम्ही स्वतः इच्छुक आहात पुणे लोकसभेसाठी? राजकारणात आपण असतो तर जनतेमधनं येणं हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मार्ग असतो. संघटनेचं करता येतं, वॉर रूमचं करता येतं, इंटलेक्च्युअली करता येतं. पण माझा अगदी लहानपणापासूनच जनतेमध्ये राहण्याचा माझा स्वभाव आहे. त्रिपुरामध्ये गेलो काय किंवा माझ्या सोशल मीडियात बघितलं तर मी जनतेमध्ये राहूनच काम करतो. पुण्यातही आता मी बाईकवर फिरतो, स्कूटीवर फिरतो, लोकांमध्ये पायी चालत जातो. आवश्यकता असली तर गाडीत नाही फिरतो, नाही असं नाही. पण
जनतेचं राजकारण करायला मला आवडतं आणि त्याच्यामुळे मला अशी संधी मिळाली तर आवडेल. म्हणजे मी उगाचच ते काही नाही बाबा असं काही नाही, पण त्याच्यासाठी आम्ही करतो असं नाही. मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी पुण्याचे अनेक अजून असे प्रश्न आहेत. मी आता फिरतोय तर कळतंय की हे सगळे पेंडिंग अनेक गोष्टी आहेत, तर त्या पुण्याच्या गोष्टी सगळ्या पूर्ण झाल्या पाहिजेत. यासाठी आम्ही सगळे प्रतिबद्ध आहोत, कटिबद्ध आहोत. पण या सगळ्या याच्यामध्ये तुमचं जसं नाव चर्चेत आहे, तुम्ही जसे इच्छुक आहात, तसेच माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक, अजून एक दोन नावं जी काही चर्चेत आहेत तीही भाजपकडून या ठिकाणी ती इच्छुक आहेत किंवा चर्चेतली नावं आहेत. तुम्ही कसं पाहता? बघा, हे सगळे आमच्या पक्षाचे चांगले नेते आहेत. जगदीश मुळीकांनी आता मी पाहिलं त्यांनी किती सुंदर पुणे थॉन केला. त्यांनी बागेश्वर धाम सरकारला आणलं, चांगले कार्यक्रम करत आहेत. मुरली अण्णांनी कोविडमध्ये खूप चांगलं काम केलं होतं महापौर म्हणून. त्यांनी या ठिकाणी आपण पाहिलं तर आता मी पाहिलं अटलजींच्या नावाने पुरस्कार ते देत आहेत. आमचे असे उपक्रम चालू असतात. आम्ही एकमेकांच्या कार्यक्रमांमध्ये जातो, आम्हाला आमंत्रण असतं, कारण ते सगळे शेवटी त्यांच्या फाउंडेशनमधनं केले तरी ते पक्षाचंच करतात. आता मीही काही कार्यक्रम ठरवलेले आहेत. आता लता मंगेशकर अवॉर्ड आहे, मी त्यांना बोलवलेलं आहे, ते येणार. नंतर जिजाऊ जयंती करीन मी. रामरक्षेचा मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे 14 जानेवारी सकाळी 7:30 वाजता SP कॉलेजच्या ग्राउंडवर, कारण 22 तारखेला राम मंदिर पूर्ण होतं आहे. स्वप्न, हिंदूंचं स्वप्न. पंतप्रधान स्वतः रामललाची गर्भगृहात प्रतिष्ठापना करणार आहेत. त्यासाठी अनेक कार्यक्रम होत आहेत. त्याच्यामुळे देर इज नो कॉन्फ्लिक्ट. आम्ही सगळे गुण्यागोविंदांनी पक्षाचं काम करतो. पण या सगळ्या संदर्भात तुम्ही जशी इच्छा व्यक्त केलेली, पक्षाकडे तशी इच्छा व्यक्त केली तुम्ही की मी पुणे लोकसभेसाठी इच्छुक आहे, पक्षाशी काही या सगळ्या संदर्भात बोलणं झालं? आता आम्ही पक्षात अधिकाऱ्यांशी काय बोललो हे मीडियाला सांगण्याच्या गोष्टी नाही आहेत ना. पण काय एकूण काही चर्चा झाली की तुम्ही आज तुमची इच्छा व्यक्त करून दाखवली काही असं? पण हे सगळं तुमच्या दिल्लीतल्या लोकांशी पण तेवढा संपर्क आहे, कारण की तुम्ही दिल्लीत राजकारण केले, दिल्लीतल्या या सगळ्या लोकांसोबत तुम्ही काम केलं. दिल्लीतल्या सगळ्यांबरोबर माझे उत्तम संबंध आहेत. दिल्लीच्या सगळे रस्ते मला ठाऊक आहेत, दिल्लीचे सगळे मंत्री मला ओळखतात, मी त्यांना ओळखतो. हे सगळं सत्य असलं. देशाची सगळी राज्य मी 3-3, 4-4 वेळा फिरून आलेलो आहे. आणि जेव्हा जेव्हा त्यांना मी सांगितलं की मी पुण्याचा आहे, त्यावेळेला ते इतक्या रिस्पेक्टनी पुण्याकडे बघतात की पुणे हे सांस्कृतिक शहर आहे, पुणे हे ऐतिहासिक शहर आहे, पुणे हे प्रोडक्शनचं हब आहे, पुणे हे ITचं सेंटर आहे, पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. हम पुणे में सीख कर आए हे. लोक इतकं भरभरून पुण्याबद्दल चांगलं बोलतात की माझं हृदय अभिमानाने भरून येतं की मी पुण्याचा आहे. स्पोर्ट्सचं हब आहे आणि त्याच्यामुळे पुणेकर असल्याचा अभिमान आम्हा सगळ्यांनाच आहे. आणि पुण्याला एक आंतरराष्ट्रीय स्तराचं सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आधुनिक भारतामधलं एक विकसित शहर, टॉप क्लास शहर बनवण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत. पक्षाशी काय बोललं काय नाही हे सगळं योग्य वेळेला तुम्हाला कळेच, एवढी घाई कशासाठी. धन्यवाद सर. तर सुनील देवधर आत्ता आपल्या सोबत होते. पक्षाने जर संधी दिली तर निश्चितच मी लोकसभेसाठी इच्छुक आहे, तयारीत आहे अशा पद्धतीचं त्याचं म्हणणं आहे. आणि मोदी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी आम्ही सगळेजण तयारी करत आहोत अशा पद्धतीचं मत सुनील देवधरांचं आहे. कॅमेरामन विकी चव्हाणसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.